हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी पूनम. आज आपण जाणार आहोत मुंबईमधील मरीन ड्राईव्हला. मरीन लाईन स्टेशनला उतरून अगदी वॉकिंग डिस्टन्सवरतीच मरीन ड्राईव्ह आहेत. मरीन ड्राईव्ह हा रस्ता नरिमन पॉईंटला सुरू होऊन गिरगाव चौपाटी इथे संपतो. हा सी शेप रोड आहे आणि हा रोड कोस्टल रोडला जॉईन होतो. समुद्रालगतच असलेला हा रस्ता प्रेक्षणीय स्थळ आहेत. मरीन ड्राईव्हला अनेकदा राणीचा हार म्हणून संबोधले जाते. 3.3 किलोमीटर लांबीचा हा विहार मार्ग आहे आणि हा रोड आपल्याला क्रॉस करून मरीन ड्राईव्हला जायचं आहे. जर तुम्ही दादर स्टेशनवरून मरीन ड्राईव्हला येणार असेल तर तुम्ही चर्चगेट ट्रेन पकडून मरीन लाईन स्टेशनला उतरून अगदी 5 मिनिटच्या अंतरावरतीच मरीन ड्राईव्ह आहे. ती तुम्ही पायी चालवून येऊ पण शकता. इथे बाजूलाच बस स्टॉप आहेत. टॅक्सी आणि बसच्या सुविधा पण उपलब्ध आहेत इथे. तर हा आहे मरीन ड्राईव्ह. सुट्टीच्या दिवशी इथे खूप गर्दी असते. रविवारी, शनिवारी. इव्हिनिंगला आणि मॉर्निंगला जास्त गर्दी असते. हे आम्ही उन्हाच्या टायमिंगला आलो आहे तर इतकी गर्दी नाही आहे इथे. हा मोठा समुद्र. हे आहेत टेट्रापॉड्स स्टोन्स, सफेद आणि काळ्या रंगाचे. वेगवेगळ्या शेपचे स्टोन्स आहेत. खूप छान वाटतो हा नजारा बघायला. इव्हिनिंगच्या वेळेला खूप थंड वाटतं. इथून सनसेट पण खूप छान दिसतो इव्हिनिंगच्या वेळेला. थ्री 3.3 किलोमीटर लांबीचा हा समुद्र आहे. इथे बाजूलाच वॉटर टनेल आहे, नवीनच तयार केलेला आहे. वॉटर भुयारी मार्ग आहे. इथून जवळच वानखेडे स्टेडियम आहे, चर्चगेट स्टेशन आहे, हँगिंग गार्डन आहे, चर्नी रोड आहे, चौपाटी आहे. जर तुम्ही कधी मरीन ड्राईव्हला व्हिजिट देणार असाल तर नियर स्टेशनला पण नक्की भेट द्या. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद सर्वांना.